तुला काय सांगितलं 1:30 वाजले त्या बसायचं नाही, निघून जायचं कशाला घरला. पण घरी निघून जायचं. हा 1:30 वाजले. अरे रात्रीचं काम आहे माझं. रात्रीचं काम आहे तर गाडीत बसायचं, इकडे रोडवर बसत नाही. पार्किंग नहीं है, बिना मतलब का फाइन मत मारो। फाइन मारोगे नहीं आप मेरी गाड़ी पे, पहले ही बोल रहा हूँ, नो पार्किंग में बिना मतलब का फाइन नहीं मारेंगे आप। ठीक आहे. अरे आहे घाल्या, ते पोलीसवाले दादा तुला एवढ्या नम्रतेने सांगतायत की रात्रीच्या वेळेस असं बाहेर थांबायचं नाही, तर गप आपलं सॉरी बोलायचं निघून जायचं ना तिथनं. आता याच्या मागचं गणित काय ना, हे तुझ्यासारख्या फाटक्या कॉन्डमच्या पैदासांना आयुष्यात नाही कळणार. तरी पण या व्हिडिओच्या मार्फत संदर्भाचे स्पष्टीकरण देऊन तुझं शंका निरसन करतो. कसं आहे ना, रात्रीच्या वेळेस महिला वर्ग किंवा वृद्ध माणसं किंवा शालेय शिक्षणातली लहान पोरं बाळ उशीर झालाय म्हणून त्यांच्या घरी जात असतील, आणि तेव्हा तुझ्यासारखे भडवे रस्त्याच्या कडेला रात्री अपरात्री असे बसलेले दिसले की त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण होते ना, की हा माणूस आपल्याला काय करेल किंवा काय नाही का. किंवा याच्या उलट रात्रीच्या वेळेस गुन्हेगारांची टोळी तुझ्या जवळ येऊन थांबली आणि तुला लुटायच्या हिशोबाने किंवा कुठल्या काही हिशोबाने तुला मारलं, मग तुझे घरचे पोलिसांना जाऊन जाब विचारणार ना की रात्रीच्या वेळेस पोलीस प्रशासन काय करत होतं म्हणून. आणि काही दहा-बापांची पैदास नेहमीप्रमाणे पोलिसांना शिवा देत बसलीत कमेंटमध्ये. अरे लावड्यांनो, अख्ख्या देशामध्ये मुंबई सारखं शहर आहे का सुरक्षित कुठं? हा, ते म्हणतात ना, सगळी माणसं सारखी नसतात, तसे सगळे पोलीसवाले पण सारखे नसतात. उगाच लाईक्स मिळतात म्हणून पोलिसांची भांडत नाही बसायचं लावड्यांनो, कळलं काय? झाटू साले.